नमस्कार. माझं नाव अरविंद आबाजी मगर. मी मूळ पाटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक डोंगराळ गावातील मुलगा आहे. तरी साधारण माझं शालेय शिक्षण 1ली ते 10वी हे ग्रामपंचायत शाळेतून जिल्हा परिषद शाळेतून झालेलं आहे. आर्थिक परिस्थिती खूप बेताची असल्यामुळं मी पुढे शिक्षण न घेता मी ITI करायचं ठरवलं. अनेक ITI करत असतानाच एक आपला स्वतःचा पण काहीतरी बिझनेस पुढे भविष्यात चालू करता येईल ह्या हिशोबातून मी ITचं शिक्षण घेतलं. साधारण मी 1995 सालाला पुण्यामध्ये आलो. त्यावेळेस खूप आर्थिक मंदी होती. त्या मंदीमध्ये सुद्धा मी मोठ्या कंपनीमध्ये जॉबची ऑफर न बघण्यात वेळ न घालवता एक छोट्या वर्कशॉपमध्ये मिळेल ते काम करून आपलं पुढचं ध्येय गाठायचं ह्या हिशोबाने मी छोट्या वर्कशॉपमध्ये काम मिळवलं. असं करत असताना मला एक जाणवलं की आपण पण एक छोटासा स्वतःचा बिझनेस करू शकतो. कुठलेही बिझनेसच्या बाबतीत आमच्या पाठीमागे कुठलेही मार्गदर्शन नव्हतं किंवा आर्थिक परिस्थिती नसतानाही सुद्धा मी बिझनेसचं डोक्यामध्ये विचार केला. साधारण 2003 सालाला मी एक छोटीशी मशीन घेऊन स्वतः कमी भांडवलमध्ये मशीन चालू करून माझा एक बिझनेस चालू केला. हा बिझनेस चालू करत असताना मला अनुभव घेत असताना चांगल्यापैकी वेळेत काम दिल्यामुळे ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि त्या ऑर्डर्स मिळत असताना आपल्याला आयडिया पण आली आणि हे ऑर्डर्स मिळाल्यामुळं मी अजून आधुनिक मशीन घ्यायच्या पाठीमागं मी प्रयत्न करत राहिलो. असं करत असताना स्वतः भाडीची जागा असल्यामुळे काही ठराविक मर्यादा होते बिझनेसला. पण आज त्या विचार करून मी एक स्वतःच्या हक्काची MIDCमध्ये जागा घेतली आणि चांगल्या पद्धतीने बिझनेस चालू केला. आज घडीला माझा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. माझ्याकडे वर्कर्स आहेत, ऑर्डर्स आहेत आणि हा करत असताना ऑटोमॅटिक मशीनसुद्धा मध्ये आम्ही पुढचं प्रयत्न चालू ठेवलेले आहेत आणि त्या पद्धती आम्ही मशीन आणलेले आहेत. माझे आई वडील हेच माझे प्रेरणास्थान आहे माझ्या उद्योगामागे. तसेच माझे सर्व ग्राहक वर्ग, परत मित्रपरिवार, अनेक कंपनीचे कर्मचारी. तरी हा कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच हा मला पुरस्कार मिळणार आहे. तरी या पुरस्कारासाठी माझ्या ज्या टीमने सिलेक्शन केले त्या टीमचं माझं मनापासून आभार मी त्यांचे मानतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. विजनरीज इन बिझनेस ही सिरीज आपण कंटिन्यू करत आहोत आणि आजचे आपले गेस्ट मिस्टर अरविंद आबाजी मगर यांचं मी स्वागत करतो. नमस्ते. आत्ताच तुम्ही एक इंट्रोडक्शन व्हिडिओ दिलाय हां आणि त्याच्यामध्ये तुम्ही बरेच काही माहिती सांगितलेली आहे. हां सर. पण त्याच्या व्यतिरिक्त मी काही प्रश्न विचारेन आपल्याला. ठीक आहे सर. आपलं लहानपण कसं होतं सर? सर माझं गाव हे जे आहे ना पूर्ण खेडेगावानी अतिदुर्गम आहे. म्हणजे जेणेकरून पाटण तालुका डोंगराळ विभागात आहे. तर लहानपणी आमच्याकडे कुठलीही रस्त्याची ह्याची सोय नव्हती. तिथे जेणेकरून आम्हाला एक 4 किलोमीटर शाळेसाठी, ते पण ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळेसाठी पायी चालत जावं लागायचं. आणि चालत जात असताना खूप म्हणजे आर्थिक परिस्थिती आमची खूप हलाखीची होती त्यावेळेस. शालेय शिक्षण आपल्याला करताना आम्हाला नवीन पुस्तक केव्हाही 10वीपर्यंत मिळाले नाहीत. अशा हलाखी परिस्थितीत सुद्धा आम्हाला गावातील माझे मित्रवर्ग किंवा आमच्या आईवडिलांच्या मदतीने, लोकांनी मदतीने आम्हाला शिक्षणासाठी मदत केली. अशी आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा मी शालेय शिक्षण 10वीपर्यंत कंप्लीट केलं आणि 10वीपर्यंत कंप्लीट करत असताना सुद्धा एक जिद्द मनात असताना मी 10वीला पहिला क्रमांक माझ्या शाळेमध्ये काढला. अरे हां. तर त्यावेळेस मला आर्थिक परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण न घेता मी साधारण ITI म्हणजे बिझनेस स्वतःचा कसा करावा ह्यासाठी ITI शिक्षणाला मी चॉईस केलं आणि ॲडमिशन घेतलं. ITI करून मी पुढे पुणे इथं अप्रेंटिससाठी बजाज ऑटो या कंपनीमध्ये आलो. मी बजाज ऑटोमध्ये आल्यानंतर अप्रेंटिस झाल्यानंतर एक स्वतःचा बिझनेस करावा हे माझ्याकडं ध्येय होतं. त्यासाठी मी पुढची वाटचाल चालू केली. मग लहानपणी जेव्हा तुम्ही शाळेत होता तेव्हा तुम्हाला असं कधी वाटलेलं का की आपण पुढे जाऊन एक बिझनेसमॅन बनू किंवा इंडस्ट्री सेटअप करू आपली? सर लहानपणी असताना मनामध्ये असं वाटत होतं की आपण एक बिझनेस म्हणू, पण आर्थिक परिस्थिती खूप हालाकी असल्यामुळे मला असं मनामध्ये यायचे विचार, ध्येय होतं माझं. पण ते करताना परिस्थितीची जाण ठेवूनच मी विचार केले, पण आर्थिक परिस्थिती पाठबळ असताना त्यावेळेस काही शक्य झालं नाही. पण पुढं मी केलं सध्या. मग हे सगळं सेटअप करताना, इंडस्ट्री सेटअप करताना, तुमची कंपनीला ब्रँड बनवताना तुम्हाला कुणी प्रोत्साहन दिलेलं का? तुमचं इन्स्पिरेशन कोण होतं? होय सर. मला हे जे ब्रँड आमच्या कंपनीचा झाला रोहित इंडस्ट्रीज म्हणून, हा ब्रँड झाला त्यामध्ये खूप माझे जवळचे व्यक्ती आहेत सर. एक्झाम्पल मी नाव घ्यायचं म्हटलं तर श्री अतुल इनामदार साहेब आहेत.
तर त्यांनी खूप मला सहकार्य केले की तुझ्याकडं तशी आहे म्हणजे करायची जिद्द आहे, मेहनत आहे, तर तुम्ही एक तू छोटासा बिझनेस करू शकतोस. सपोर्ट केलं सर आम्ही. तुम्ही माझ्या वडिलांचं नाव घेतलं आज या पॉडकास्टमध्ये, मला खरंच बरं वाटलं. धन्यवाद सर. आणि मी आशा करतो की तुमची अशीच प्रगती होत राहील. जो एक स्ट्रगल आहे उद्योजकाचा, इंडस्ट्रियलिस्टचा, हां ती बाजू कोणालाच दिसत नाही. नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, जो स्ट्रगल असतो इंडस्ट्रियलिस्टचा? सर कसं आहे, एक बिझनेस करत असताना जे बिझनेसमॅन दिसतो पण ते पाठीमागची जी बाजू आहे ना, त्याला खूप आपल्याला स्पर्धा आहे आणि त्याला खूप चॅलेंज आहे सर. उदाहरणार्थ आज बिझनेस करत असताना जे आपण वर्किंग करतो त्यासाठी कामगार महत्त्वाचे आहेत. आपण जे केलेल्या जे मटेरियल आहे किंवा समजा एखादा जॉब आहे, तो जॉब देताना सुद्धा त्याला दळणवळणाची सोय पाहिजे, ते मिळते. वेळेवर लाईट पाहिजे, वेळेवर बाहेरून येणाऱ्या लोकांचे पेमेंट्स आहेत. ह्या ज्या गोष्टी आहेत ना सर, ह्याला खूप चॅलेंज असतं आणि ह्या समोर सगळ्या गोष्टी जे आहे ना कायम आपल्याला त्या पाठीमागं पळावं लागतं, तर ते शक्य होतं सर. त्या गोष्टी हँडल होतं. हां किती अवघड आहे अशी एक मशिनिंगची इंडस्ट्री सेटअप करणं? सर, हे जर चॅलेंज आपण विचार केलं ना सर, तर आपल्याला एक उदाहरण घेता येईल. आपल्याला साधारण एक चायनामध्ये आपण बघू. चायनामध्ये कसं आज आपल्याला काय झालं, शहर आणि खेडेगाव. म्हणजे खेडेगावमध्ये लेबर आहेत पण शहरात नाहीत. आज का आपल्याला बिझनेसमध्ये लेबरचं खूप गरज आहे, कामगारांची खूप गरज आहे. पण तो खेडेगावातला लेबर शहरामध्ये येऊन सेटल व्हायला खूप वेळ लागतो. त्यासाठी जर आपण खेडेगावामध्ये आज जर बिझनेस चालू करायचं म्हणलं ना सर, तर सुरुवातीला आपल्याला दळणवळण पाहिजे, जेणेकरून वाहतूक कशी सोपी होईल. कारण आज आपल्याला वाहतुकीमध्ये जर जास्त खर्च झाला तर बिझनेसवर त्याचा फरक पडतो. तसंच खेडेगावामध्ये लाईटची सोय पाहिजे, बरोबर. रस्त्याची जाळं पाहिजे, जेणेकरून तुमचं अंतर जे आहे 2 तास जाणार समजा एखादी गोष्टीला तुम्हाला सिटीमध्ये आणण्यासाठी, तर ते 15-20 मिनिटात आणलं. तर आज सिटीमध्ये जे एवढे मोठे रेट आहेत जागेच्या संदर्भात बिझनेस उभे करताना, जो आपल्याला त्रास होतो तो आपण खेडेगावमध्ये इझी चालू करू शकतो सर. पण त्यासाठी मेन वाहतूक, अनेक लाईट, जे पाणी, वीज, हे सर्व गोष्टी आपल्याला मिळणं गरजेचे आहे. तर 100% आपण खेडेगावात बिझनेस चांगल्या पद्धतीने चालू करू शकतो. आपण जो बिझनेस सेट केलाय रोहित इंजिनिअरिंगच्या नावाने, हां सर. ह्याचं थोडंसं मला डिस्क्रिप्शन द्या. सर, आपल्याकडे जो रोहित इंडस्ट्रीज हा एक बिझनेस आहे. आपल्याला इंटरनल जे स्पॅनर्स म्हणजे ऑटोमोबाईल्स पार्ट्स किंवा तुमचं कीवर्क्स म्हणजे फिटिंगसाठी चावी असतात, त्या स्लॉटिंग, त्याला एक्झाम्पल स्लॉटिंग मशीन म्हणतात. तर तो प्रोडक्शन असा आहे की तो फिटिंगसाठी आपण वापरतो चावी गाड्या मारलेला. तर तो आज त्या बिझनेसवर आम्ही फोकस दिला सर. सुरुवातीला आम्ही मॅन्युअली ते काम करत होतो. म्हणजे इथं आम्हाला आहे ना सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 1 ते 2 जॉब होत होते. तिथं आम्ही आता त्याच्यात चेंज करून ॲटो मशीन आणून तेच प्रोडक्शन 10 जॉब कसे निघतील दिवसाला, ह्याच्यावर आम्ही फोकस दिला. आणि हे जे टूल रूम वर्किंग आहे सर, जसं तुम्हाला तुमचा कुठलाही पार्ट पाहिजे असतं ते एक्सपर्ट बनवून मिळेल सर. ओके, चांगलं आहे. आपला जो बिझनेस आहे, हा मला सर. असं वाटतं की एखादा जो नवीन खेडेगावातनं आलेला व्यक्ती आहे, हां तो आजच्या काळामध्ये असा बिझनेस सेटअप करू शकेल? सर, खेडेगावातला व्यक्ती 100% बिझनेस सेट करू शकतो. कारण आम्ही सर खेडेगावातूनच आलेलो आहे. बरोबर आहे. पण त्यासाठी त्या व्यक्तीमध्ये जिद्द असणं गरजेचे आहे. मूळ जिद्द, मेहनत. आजकाल मुलांना कसं जिद्द आणि मेहनत आणि वेळेचं बंधन, वेळेमध्ये करायचं तर करायचंच, हा जिद्द आणि वेळेचं बंधन त्या मुलाने जर पाळलं किंवा स्वतः आचरणात आणलं, तर ती व्यक्ती 100% सर बिझनेस सेट करू शकते. आणि जे यंगस्टर्स आहेत, जे युथ आहे आपल्या देशाचं, हां त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सर, यंगस्टर तर मला वाटतं की बिझनेसमध्ये त्या व्यक्तीने यावंच. कारण आजकाल आहे ना बिझनेसला खूप वाव आहे सर, खूप मोठं मार्केट. आज आपण विचार केला तर आज सरकारच्या माध्यमातून खूप मोठी बिझनेस आपल्याकडे येतात, जेणेकरून बाहेर जायची गरजसुद्धा, आउट ऑफ इंडिया बाहेर जायची गरजसुद्धा पडत नाही सर. बरोबर. पण काय माहिती आहे का, यंग लोकांनी एक समजा जे यंग लोक आहेत त्यांनी साधारण त्या गोष्टीवर आहे ना की फोकस देऊन जिद्द, मेहनत आणि वेळेचं बंधन, मागाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी आचरण आणलं, तो बिझनेसमॅन होऊ शकतो सर. येईल ते आव्हानं त्यांनी द्यायला पाहिजे, आव्हानाला हे द्यायला पाहिजे, साथ द्यायला पाहिजे, तर ते होऊ शकतं सर. मेहनत आणि जिद्द आणि लगन हां ही खूप महत्वाची हो गोष्ट सर, आहे खूप गरजेची कंपनी आहे. एस्टॅब्लिश करण्यासाठी. हां, बरोबर सर, खूप गरजेची आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. मला धन्यवाद. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. आणि तुमची जी जर्नी आहे, तुमचा जो स्ट्रगल आहे, तो आमच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आशा करतो की बरेच जे यूथ आहे, जे यंग जनरेशन आहे, ते नक्कीच मोटिवेट होईल आपल्या जर्नीपासून. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.